करू शकतो। आता लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका लढणं आणि लोकप्रतिनिधी बनणं हे अटळ आहे, किंवा जर आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहायचं असेल आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य जर सगळ्या ठिकाणी असेल तर कोणाला तरी निवडणुका लढवायला लागणार आणि कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावीच लागणार। म्हणजे त्यामध्ये एक आहे पर्याय की आपण स्वतः जर सक्षम वाटत असू, आपल्याला आपल्यावर विश्वास असेल, आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत, आपण कॅपेबल आहोत, तर आपण निवडणुकीच्या राजकारणात पडलं पाहिजे। आणि नाही पडलं तर मग आपण सक्षम नागरिक म्हणून आपली भूमिका बजावली पाहिजे। आणि सक्षम नागरिक म्हणून ज्याला भूमिका बजावायची असेल, राजकारणाचा पर्याय निवडायचा नसेल, त्याच्यासाठी डहाणू विकास परिषद हा पर्याय उभा करता येईल का, हे या संदर्भात तुमच्याकडून सूचना अपेक्षित आहेत। आणि त्या दृष्टीने मग पुढची अशी योजना आहे की आता डहाणू नगर परिषदेच्या निवडणुका लागतील आणि पहिल्यांदाच ओपन म्हणजे थेट निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यामुळे जनतेतून डायरेक्ट मतदानाने नगराध्यक्ष निवडला जाणार आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपण सर्वजण जाणता आहात की पूर्ण शहरातून मतदान होणार असल्या कारणाने प्रत्येक पक्षाला चांगला उमेदवार, सक्षम उमेदवार निवडून द्यावा लागणार आहे। त्यामध्ये कुठे तडजोड करता येणार नाही पक्षांना आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अधिक चांगले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहू शकतात। आणि मग आपल्याला नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये उतरलेले जे उमेदवार आहेत त्यांची भूमिका सुद्धा एका व्यासपीठावरून सर्व उमेदवारांना आणून ती भूमिका समजून घ्यावी लागेल आपल्याला, आणि त्यासाठी सुद्धा या व्यासपीठाचा उपयोग होऊ शकतो।